आज आपण इयत्ता 6वीसाठी मासिक नियोजन पाहणार आहोत. माहे जुलैचं हे मासिक नियोजन लिहिलेलं आहे मराठी विषयाचं. तर सुरुवातीला यामध्ये आपण पहा या ठिकाणी दिवस घेतलेला आहे. त्यानंतर घटक, उपघटक आणि पाठ्यांश आहे. त्याच्या पुढे आहे घटक आणि उपघटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती. त्याच्या पुढे आहे अध्ययन अनुभवाचे स्वरूप. त्यानंतर आहे साधन तंत्रे. त्यापुढे आहे पूर्वतयारी व शैक्षणिक साहित्य. आणि शेवटी आहे प्रतिबिंबित होणारे गाभा घटक, मूल्ये आणि कौशल्य. आता आपण सुरुवातीला पाहूयात. पहिल्यांदा आपल्याला बलसागर भारत हो हा घटक आहे, गीत आहे हे. आणि याच्याशी संबंधित कोणती अध्ययन निष्पत्ती आहे पहा. 60118 पाठ्यविषय पाठ, कविता, विनोद, गाणी लक्षपूर्वक ऐकून त्याचा आनंद घेतात, त्याच्या ध्वनिफिती समजून घेतात. मग आता यासाठी कोणते अध्ययन अनुभवाचे स्वरूप कसे असणार आहे ते आपण पाहूयात. कवितेचे, गीताचे हावभावासहित गायन करून दाखवणे. यासाठी साधन तंत्रे आहे तोंडी काम. शैक्षणिक साहित्य आहे ध्वनिफीत. आणि यानंतर दुसरा अध्ययन अनुभव पहा. कवितेचा, गीताचा आशय स्पष्ट करून देणे. हे पण तोंडी काम आहे. त्यानंतर यासाठी शैक्षणिक साहित्य ध्वनिफीत आहे. तिसरं पहा, कवितेत यमक जुळणारे शब्द शोधा व यादी बनवा. यासाठी साधन तंत्र वापरलेलं आहे उपक्रम. आणि शैक्षणिक साहित्य आहे शब्द तक्ता. चौथं पहा, गीताचे वैयक्तिक गायन करून घेणे. साधन तंत्र तोंडी काम आणि शैक्षणिक साहित्य पूरक साहित्य आहे. पाचवं पहा, भारत देशाचे महत्त्व गीताच्या माध्यमातून स्पष्ट करणे. तोंडी काम आणि खास शेवटच्यासाठी आहे उपक्रम साधन तंत्र वापरलेलं. इथं शैक्षणिक साहित्य आहे पूरक साहित्य आणि याला पण पूरक साहित्य वापरलेलं आहे. आता यामधून प्रतिबिंबित होणारे गाभा घटक पहा. भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा. जीवन कौशल्य कोणतं वापरलंय, भावनांचे समायोजन. आणि राष्ट्रीय मूल्य कोणतं आहे, राष्ट्रीय एकात्मता. तर बलसागर भारत हो गीत आपल्याला हे पहिल्या आठवड्यामध्ये शिकवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पाहूयात सायकल म्हणते मी आहे ना. यासाठी अध्ययन निष्पत्ती 60101. विविध प्रकारचे आवाज, उदाहरणार्थ पाऊस, वारा, रेल्वे, बस, फेरीवाला, ऐकण्याचा अनुभव, विविध पदार्थांच्या चवी इत्यादी बाबतचे अनुभव स्वतःच्या शब्दात सांगणे. तर यासाठी अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी लिहून दिलेलं आहे पहा. आणि त्यासाठी इथं साधन तंत्र सुद्धा लिहिलेले आहेत. त्यापुढे त्यासाठी लागणारे कोणते शैक्षणिक साहित्य आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. आणि यामधून कोणतं गाभा घटक, बुद्धी, भावना व कृती समन्वय, जीवन कौशल्य, चिकित्सक विचार आणि राष्ट्रीय मूल्य कोणते हे होणार आहेत साध्य, वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यामध्ये निर्माण होणार आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला डॉक्टर कलाम यांचे बालपण हा पाठ घ्यायचा आहे. आणि यासाठी कोणती अध्ययन निष्पत्ती आहे पहा. 60108 पाठ्य घटकाचे सूक्ष्म वाचन करून त्यातील प्रमुख मुद्द्यांचा शोध घेतात, त्यातील वैशिष्ट्ये शोधतात, अनुमान व निष्कर्ष काढतात. मग यासाठी अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी लिहिलेलं आहे. वाचा आणि लिहून घ्या. त्यासाठी इथं पुढं कोणती साधन तंत्रे वापरलेली आहेत प्रत्येक अनुभवासाठी आणि प्रत्येक अध्ययन अनुभवासाठी कोणतं शैक्षणिक साहित्य वापरलेलं आहे ते पण या ठिकाणी लिहिलेलं आहे. यातून गाभा घटक कोणते साध्य होणार आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन, जीवन कौशल्य, सर्जनशील विचार. यानंतर याच पाठ्यातील हे काही अध्ययन अनुभवाचे स्वरूप या ठिकाणी आहेत. त्यासाठी वापरलेली ही साधन तंत्रे उपक्रम आहे. या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वापरलेलं आहे. आणि राष्ट्रीय मूल्य यातून साध्य होणार आहे सौजन्यशीलता. यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला गवत फुला रे गवत फुला ही कविता घ्यायचं आहे. आणि या कवितेमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, 60119 कविता, गाणी अभिनयासह व योग्य अवरोहासह आनंददायी पद्धतीने म्हणतात. तर यासाठी कोणते अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. लिहून घ्या. त्यासाठी लागणारी साधन तंत्रे या ठिकाणी आहे. तसेच या अध्ययन अनुभवासाठी कोणते शैक्षणिक साहित्य लागणार आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि या कवितेमधून कोणते गाभा घटक साध्य होणार आहे, तर पर्यावरण संरक्षण, जीवन कौशल्य, चिकित्सक विचार. आणि विद्यार्थ्यांमध्ये कोणती राष्ट्रीय मूल्ये रुजवली जाणार आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन. यानंतर आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये बाकी 20 रुपयाचं काय हा घटक शिकवायचा आहे. आणि यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे 60103 पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी, घटना, मुद्दे स्वतःच्या भाषेत कथन करतात, लिहितात. उदाहरणार्थ अपूर्ण गोष्ट पूर्ण करणे,
प्रसंगाचे वर्णन करणे. तर या पाठासाठी असणारे अध्ययन अनुभव या ठिकाणी लिहिलेले आहेत 5 मुद्द्यामध्ये. आणि त्यासाठी लागणारी साधन तंत्रे कोणती आहेत? तोंडी, कृती, उपक्रम, कृती आणि स्वाध्याय. आणि यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य पाठ्यचित्र आहे आणि राजूचे चित्र आहे. तर या पाठामधून गाभा घटक कोणता साध्य होणार आहे? बुद्धी, भावना व कृती यांचा समन्वय. चिकित्सक विचार हे जीवन कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे राष्ट्रीय मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं जाणार आहे.